बदलापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. 9 एप्रिल रोजी बदलापूर पश्चिमच्या एरंजाड परिसरात राहणाऱ्या प्राजक्ता मेहर ही जी महिला आहे, या महिलेचा नैसर्गिक मृत्यू झाला की तिची हत्या करण्यात आली होती, असा एक सवाल उपस्थित केला होता. आणि या सवालाच्या माध्यमातून तिच्या कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाला खरं तर जाब विचारला होता. अचानकपणे प्राजक्ता मेहर यांच्या मृत्यूची खबर त्याच्या कुटुंबियांना ज्यावेळी मिळाली, त्यावेळी त्यांना सुद्धा अनेक प्रश्न पडले, कारण की कुटुंबियासोबत वारंवार त्यांचे वाद जे आहेत ते त्यांच्या पतीच्या माध्यमातून या ठिकाणी होत होते. आणि त्यामुळे या कुटुंबियांचा एक आरोप असा होता की ही आत्महत्या सुद्धा किंवा हा नैसर्गिक मृत्यू नसून ही एकंदरीत हत्या असल्याचा आरोप त्यांच्याकडून येत होता. आता कलिना मधून जे काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहेत ते या ठिकाणी समोर आलेले आहेत. आणि या रिपोर्टमध्ये खरं तर उशी तोंडावर दाबून खरं तर ही किंवा कोणत्याही सहाय्याने तोंडावरती तिचा श्वास रोखण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला असल्याचा धक्कादायक खुलासा जो आहे तो या ठिकाणी समोर आलेला आहे. सध्या आपण पश्चिम पोलीस स्टेशन परिसरात आहोत आणि त्याचे कुटुंबीय, त्यांचा मुलगा जो आहे, तिचे वडील जे आहेत त्या महिलेचे, ते सुद्धा आहेत. खरं तर आता गुन्हा दाखल करण्यात येणार आहे काही वेळात, अशी सुद्धा माहिती येते. योगेश मेहर जो इसम आहे, तिचा पती जो आहे, त्याला सुद्धा अटक केलेली आहे. पोलिसांच्या सध्याच्या घडीला तो ताब्यात आहे. आपण अधिक माहिती घेऊयात. त्यांचे कुटुंबीय आपल्यासोबत असतील. खरं तर तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला होता तो आता सत्य परिस्थिती ती ठरलेली आहे. हत्या करण्यात आलेली आहे. काय सांगा? हत्या केलेली आहे तिची. आता रिपोर्ट आलेले आहेत. आपल्या रिपोर्टनुसार तिची हत्या केलेली आहे आणि हत्या झालेली असल्यामुळे तिचे जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षाही मिळालीच पाहिजे. त्याच्यामध्ये गुन्हेगार म्हणून योगेश मेहर, अरुणा मेहर, त्यांची सासू, ननंद हर्षदा कोंडिलकर, कुसुम बोराडे, त्यानंतर नरेश मेहर हे सर्व, आणि पूजा मेहर ज्या मुलीचा आधार कार्डवर फोटो लावलेला होता, हे सर्व गुन्हेगार आहेत. त्या गुन्हेगारांना शिक्षा ही झालीच पाहिजे. ताई, नेमकं त्या दिवशी काय, म्हणजे 9 एप्रिलची माझ्या मते ही घटना आहे. हा. 9 एप्रिलला नेमकं काय घडलं होतं? आम्हाला रिपोर्ट काय म्हणतात? आम्हाला तिच्या मिस्टरांनी फोन केलेला होता आणि सांगितलं होतं की तिला हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे. आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन आलेलो. डॉक्टरने सांगितलं हार्ट अटॅकने. आम्हाला संशय होता का हार्ट अटॅकने मृत्यू नाही हा, तर आम्ही ते बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेली. आता पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आलेले आहेत, कलिनावरून विसेराचा रिपोर्ट आलेला आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की नॅचरल नाही, अननॅचरल डेट आहे. त्याच्यानुसार गुन्हेगारांना ही शिक्षा झालीच पाहिजे. काय त्यांच्यामध्ये काय नेमके वाद कोणत्या कारणावरून होत होते सर? ती एक मुलगी होती पूजा मेहर म्हणून, तिच्या एक्स्ट्रा अफेअर चालू होता लग्नानंतर सुद्धा. एक्स्ट्रा अफेअर पतीचा. त्याच्यामुळे त्यांनी तिच्याच याच्यासाठी ती हत्या केलेली आहे. आधार कार्ड वगैरे सुद्धा सापडलं होतं तुम्हाला? हो, आधार कार्ड सापडलेलं होतं. आधार कार्डवर ताईचा आधार कार्ड होता आणि फोटो पूजा मेहरीचा होता. अच्छा. कशावरून त्यांचे नेमके वाद, किंवा काय तिच्याकडून कधी पैशांची मागणी केली जायची का, किंवा म्हणजे नेमकं काय? या सगळे प्रकार, इतर पण त्रास होते. सासू वगैरे होती, ननंद होती, या गोष्टी सुद्धा त्रास द्यायच्याच तिला. आणि त्याच्यानंतर त्यांनी हत्या करण्यात आलेली आहे. तर आमचा एका गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे. सकाळी 9 तारखेला सकाळपासून नेमकं काय झालं होतं, तुम्हाला कधी कळालं काय? सकाळी सकाळी मुले याच्यामध्ये गेलेली, शाळेमध्ये गेलेली. 7 वाजता मुले शाळेमध्ये जातात. त्याच्यानंतर मुलांना तिने डबा वगैरे सगळ्या गोष्टी बनवून दिलेल्या होत्या आणि मुलं डबा घेऊन शाळेमध्ये गेले होते. जेव्हा 12:30 वाजता मुले शाळेतून आली तेव्हा मम्मी झोपलेली आहे. उठवायला गेल्यानंतर बघितल्यानंतर मम्मी उठत नाही. तेव्हा त्यांनी आईला सांगितलेलं होतं घरामध्ये की आई, मम्मी उठत नाही. तर बोलती झोपू दे, झोपले तर तिला. त्याच्यानंतर तिला बघायला न येता तिच्या नवऱ्याला फोन केलेला आहे, म्हणजे तिच्या पतीला फोन केलेला आहे का ती उठत नाही म्हणून. असं पाठीमागे जाऊन काहीतरी बोललेली होती. समोर बोललेली नव्हती, मुलांच्या पाठीमागे जाऊन बोललेली होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी तिला काहीतरी 1 वाजता तो घरी येऊन त्यांनी दवाखान्यामध्ये नेलेली आणि 2:45 वाजता आम्हाला फोन केला. 2:45 वाजता फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे का तिला हार्ट अटॅक आलेला आहे, डॉक्टरने असं सांगितलेलं आहे. स्फूर्ती हॉस्पिटलला नेलेली आणि तिचं मृत्यू झालेला आहे असं सांगितलेलं आहे. मग त्यानंतर आम्हाला संशय होता त्याच्यावर, त्यांच्यामध्ये भांडणं चालू होती, त्याच्यामुळे संशय होता. त्यामुळे आम्ही ती बॉडी पोस्टमॉर्टम केल्यानंतर आता रिपोर्ट आलेले आहे. तर रिपोर्टमध्ये ही नॅचरल डेट नसून अननॅचरल डेट आहे असे सांगितलेले. गुदमरून पोलीस प्रशासनाकडे या सर्वांना कडक कारवाई झाली पाहिजे यांच्यावर आणि गुन्हेगाराला शिक्षाही झालीच पाहिजे. त्याचप्रमाणे आम्हाला सरांनी मदत केलेली. शिंदे साहेब आहेत, शिंदे साहेबांनी रिपोर्टसाठी लवकरात लवकर मदत केलेली. म्हणजे 2.5 महिन्यामध्ये आमचे रिपोर्ट आलेले आहेत. एवढा लवकर रिपोर्ट सहजासहजी कोणी आणत नाही, पण त्यांनी आणून दिलेले आहेत. सरांचे, पोलीस स्टेशनचे आम्ही आभार मानतो. त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे.
अर्थात ताई, एकंदरीत म्हणजे ज्यावेळी त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनला ठाण मांडून बसला होता, तुमचा जो संशय होता तो अखेर आता खरा ठरलाय. हा, तिची खरा हत्या ठरला. करण्यात आलेली आहे. कशी ही हत्या आहे? काय तुम्हाला काय वाटतं, कसं मारलं असावं? तिला श्वास गुदमरूनच मारला असेल. रिपोर्ट मध्ये तेच आले. रिपोर्टमध्ये ते झालं गुद मारून मेलेले म्हणून. गुदमरून मेलेली हा. आहे. आणि आपला संशय पण तोच होता, उशी गाडी दाबून मारल्या तिचा आणि तोच रिपोर्ट आलेला आहे. आणि या सर्वांना नरेश मेहर, योगेश मेहर, अरुणा मेहर, त्यांची आई हर्षदा गोंडिलकर, त्यांची बहीण, आणि कुसुम बोराडे त्यांची बहीण, आणि पूजा मेहर यांना सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यांचं नावं आलीच पाहिजेत. त्यांच्यावर केस नोंदून गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि त्यांना कठोर कारवाई झालीच पाहिजे त्यांच्यावर. अर्थात मला सांगा की एकंदरीत ज्यावेळी ही महिला किंवा तुमच्या घरातली जी ही व्यक्ती होती, ज्यावेळी तुम्हाला ही घटना कळाली तेव्हा तुम्ही स्वतः तिथे कोण गेलो होतं कुटुंबामधलं? म्हणजे बेडवरती नेमकं काय होतं? म्हणजे उशी होती, आम्हाला घरात किंवा जाऊनच towel किंवा काय कपडा वगैरे होता, कशामुळे? म्हणजे आम्हाला घरात जाऊन दिलं नाही. तिची नंदा होत्या, त्यांनी आम्हाला घरातून म्हणजे घरात घुसण्याच्या आधीच आम्हाला बाहेर काढलं. त्याच्यामुळे आम्हाला काही आतमध्ये जाऊन दिलं नाही. आमची माणसं जी गेलेली होती त्यांना त्यांनी आतमध्ये घेऊन आतमध्ये येऊन दिली नाही का, तुम्ही आतमध्ये येऊ नका. सगळ्यांना धक्काबुक्की करून त्यांनी बाहेर काढले आणि शिव्या गाली देत होते ते. त्याच्यामुळे त्यांनी जर गुन्हा केला नव्हता तर मग ते माहितावर आले नाही. ते पण गोष्ट होती का ते याच्यासाठी अंत्यसंस्कारासाठी आले नव्हते. आता तर गुन्हा सिद्ध झालेला आहे. मोठ्या मुलाला पण त्यांनी पण ज्यावेळी हा सगळा प्रकार झाला होता तेव्हा पती समोर आले होते आणि म्हणाले होते की असा काही प्रकार नाहीये, तिचा नैसर्गिक डब्बा वगैरे दिला असं सुद्धा ते रिपोर्ट म्हणाले. आलेले आहेत मॅडम, आता रिपोर्ट आलेले आहेत आणि रिपोर्ट मध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये आलेलं आहे का तिचा नॅचरल नाही, अननॅचरल मृत्यू झालेला आहे आणि तो नाक आणि तोंड दाबल्यामुळे झालेला आहे. म्हणजे तिचा उशीने तोंड दाबून मृत्यू झालेला आहे, हे रिपोर्ट नुसार आलेलं आहे. आणि ती डब्बा तो तिच्या हातातून खात नव्हता, त्याची आई त्याला डब्बा बनवून देत होती. तर तो त्यांनी खोटं सांगितलं होता की तिने मला सकाळी डब्बा, जर तो डब्बा देतच नव्हता, तिच्याशी तो बोलतच नव्हता, तर मग तिने डब्बा कसा काही बनवून दिला? तिने मुलांना डब्बा बनवलेला, घरातली कामं वगैरे केलेली होती, असा विषय. अर्थात म्हणजे डब्बा खोटं खोटं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं होतं. हा, सर्व खोटं स्टेटमेंट दिलेलं होतं त्यांनी आणि ते आता सिद्ध सुद्धा झालेलं आहे. अर्थात त्यांना ताब्यात वगैरे घेतले पोलिसांनी. तुम्हाला कुटुंबियांना काही माहिती मिळाली आहे का? हा, ते सांगतात ताब्यात घेतलंय आम्ही. त्यांनी अटक वगैरे अजून झालेली नाहीये त्यांना. आमची अजून FRI दाखल झालेली नाहीये, त्यामुळे त्यांना अजून अटक नाहीये. आम्हाला FRI मध्ये सर्वांची नावं वगैरे हवेत. ती जी आहेत सगळी माणसं त्यांची सगळ्यांची नावं हवेत. तर ते सांगतात ACP साहेब येतात, DCP साहेब येतात, त्याच्यानंतर ते FRI दाखल करून घेणार. मला सांगा, वारंवार ह्या ज्या ताई आहेत त्या म्हणजे कुणाकडे असं तक्रार वगैरे करायच्या का? वाद कशावरून व्हायचे नेमके किंवा काय? म्हणजे हे एवढं मोठं पाऊल उचलणं म्हणजे काय कारण असू शकतं? काय कारण म्हणजे त्यांनी आदल्या दिवशी कोणत्या कारणावरून वाद वगैरे झाले होते का? ते घरात काहीतरी झालं होतं त्यांचा. तो मुलगा बोलत होता मम्मीच्या पाटणात बोलतो लात मारलेली, पप्पानी बोलतो रात्री, एवढं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्या आधी कसं त्यांनी आधार कार्ड बनवलेलं, त्या मुलीचा फोटो लावलेला, तिच्या सोबत अफेअर होता. तिचा फोटो हिच्या आधार कार्डाला, बहिणीच्या आधार कार्डला लावला होता. त्याच्यामुळे तिला तो आधार कार्ड भेटला. त्यावेळेस ती बोलायला लागली का आधार कार्ड कशासाठी बनवले तुम्ही? तर तिथूनच ते वाद चालू झाले. तिथून ते तिला मारायचे वगैरे असे. पण त्यांनी लय मोठं पाऊल उचललं, तर त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. दादा, काय मागणी असणार आहे पोलीस प्रशासनाकडे तुमची? त्या सर्व आरोपीला ही शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीने शिक्षा झालीच पाहिजे. किती जणांवरती तुमची, म्हणजे किती जणांविरोधात तुमची तक्रार असणार आहे? 5 ते 6 जणांवर. 5 ते 6 जणांवर. अर्थात आपण बघत असाल तर हे कुटुंबीय आहे, हा त्यांचा चिमुकला आहे आणि एकंदरीत हा खरं तर याला सुद्धा त्या आईनं डब्बा बनवून दिला होता. हे वडील आहेत खरं तर त्या मुलीचे. आणि आपण पाहिलं ज्यावेळी ही घटना घडली होती आणि त्याच्यानंतर जे चित्र आपण पाहिलं हॉस्पिटलच्या बाहेर, वडील सुद्धा मोठमोठ्याने रडत होते. पूर्ण कुटुंबियांवरती खरं तर दुःखाचा डोंगर कोसळला होता, कारण की प्राजक्ता मेहर यांचं अचानक एक्झिट घेणं
कुटुंबियांना एकंदरीत कुटुंबियांसाठी ती धक्कादायक बाब होती आणि आज बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनला हे संपूर्ण कुटुंबीय आलं आहे न्याय मागण्यासाठी. अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाहीये. या ठिकाणी आता डीसीपी सचिन गोरे हे थोड्याच वेळात येणार आहेत. अशी माहिती सुद्धा मिळते. सध्या त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे जो पती आहे. त्याचं आधार कार्ड सेंटर होतं का त्याचं काहीतरी? आताच्या आता बंद वगैरे झालंच पाहिजे म्हणजे आधार कार्ड सेंटर आहे बदलापूर मध्ये त्याचं. स्टेशनलाच आहे ना सुमन मेडिकलच्या बाजूला हा. आणि ते बंद व्हावं. मिळालंच पाहिजे. आम्हाला मिळालंच पाहिजे. आमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. बाबा त्या दिवशी खरं तर जो प्रकार झाला तेव्हा हार्ट अटॅक आला असं म्हणणं काही लोक मांडत होते, परंतु आता जे त्यांनी मागणी काय असणार आहे पोलीस प्रशासनाकडे? आरोपीला गुन्हा दाखल झालाच पाहिजे. झाला पाहिजे. आरोपींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी या कुटुंबियांनी आणि या वडिलांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हा संपूर्ण प्रकार बदलापूर पश्चिमच्या एरंजाड परिसरात झालेला आहे आणि आज न्याय मागण्यासाठी प्राजक्ता मेहर यांना जो काही यांची हत्या करण्यात आलेली आहे न्याय मागण्यासाठी आपण बघत असाल तर आज संपूर्ण कुटुंबीय जे आहे ते गेल्या अनेक वेळापासून या ठिकाणी आलेलं आहे. घटना घडली होती 9 एप्रिल 2026 रोजी सकाळच्या सुमारास आणि एकंदरीत त्यांचा नैसर्गिक म्हणजे त्यांना एकंदरीत हार्ट अटॅक आला असावा अशी शक्यता या ठिकाणी तेव्हा व्यक्त केली जात होती. परंतु पोलीस प्रशासनाला सुद्धा या संदर्भात काही प्रश्न पडले होते, कुटुंबियांना सुद्धा पडले होते आणि ते प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी एकंदरीत कलिना या ठिकाणी ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाठवण्यात आले आणि आज रिपोर्ट आलेला आहे. रिपोर्टमध्ये गुदमरून मृत्यू झाला असल्याचा या ठिकाणी समोर आलेला आहे. त्यामुळे आता कुटुंबीय पोलीस स्टेशनला या ठिकाणी आता दाखल झालेला आहे. त्यामुळे कशा पद्धतीने कारवाई केली जाते योगेश मेहर आणि इतरांवरती कशा पद्धतीने गुन्हे दाखल केले जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.